नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं आपण वेगवेगळ्या प्रभागामध्ये जाऊन उमेदवारांचं माजी नगरसेवक जे आहेत त्यांच्या प्रभागाबद्दलचं व्हिजन जाणून घेतोय. आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 41 मध्ये. या ठिकाणी शिवसेनेचे नेते आणि या ठिकाणचे शिवसेनेचे उमेदवार असणारे प्रमोद नाना भानगिरे आपल्यासोबत आहेत. नुकतंच त्यांच्यावरती एक हल्ला झाला होता, त्याच्यामुळे ते चर्चेत आहेत. मात्र या प्रभागामध्ये त्यांनी केलेल्या विकास कामांमुळं खरं तर नानांची शहरभर चर्चा आहे. त्यांच्याशी आपण संवाद साधूयात आणि या हल्ल्याबद्दलही जाणून घेऊयात, या प्रभागाबद्दलचं व्हिजनही जाणून घेऊया. नाना, झालेली घटना नेमकी काय आहे ना आता तुमची प्रतिक्रिया काय? झालेली घटना निश्चितच ही दुर्दैवी आहे, कारण अशा घटना तर पुणे शहरामध्ये घडल्या नाही पाहिजे. पुणे शहर एक सांस्कृतिक शहर आहे आणि पुणे शहरात अशा घटना घडल्या तर निश्चितच नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण होतं. माझं तर म्हणणे की निवडणुका ह्या निवडणुकीच्या दृष्टीने निवडणुका लढवल्या पाहिजेत. त्याला कुठं गाळबोट लागलं नाही पाहिजे, कारण 15 दिवस निवडणूक होऊन जाते आणि सर्व राजकीय पक्ष नेते मंडळी नंतर एकत्र येऊन गप्पा गोष्टी आनंदाने हसून खेळून राहत असतात. पण अशा गोष्टी घडा नाही पाहिजे. परंतु विरोधकांच्या कसे या ठिकाणी पायाखालची वाळू सरकले, कारण आमचं जे प्रचाराच्या मध्ये घेतलेला हे सहभाग आणि आम्ही प्रचारामध्ये जी मुसुंडी मारले, त्यामुळे सर्व विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे असे कृत्य करून कुठेतरी नागरिकांना मतदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होते. त्यामुळे अशा गोष्टी मी सगळं नागरिकांना त्याच वेळेस आवाहन केले, अशा गोष्टी लक्ष देऊ नका. आणि पोलिसांना बी त्या ठिकाणी सांगितलं की हे जे कोणी घटना घडवले त्याच्या मागे कोणाचं हात आहे, काय त्याचा तपास काढून लवकरात लवकर सांगा. त्याच्यावर निश्चित तुम्हाला कोणावर संशय नाही. अजून जोपर्यंत बघा, आपण कोणा बोलण्यापेक्षा आपल्याला पोलिसांना आम्ही तक्रार प्रूफ आल्याशिवाय आपण बोलूच शकत नाही ना. जोपर्यंत पोलीस तपास यंत्रणा त्या ठिकाणी लावलेले तपासात काय नाही, समजा कुणा वेळ पण त्यांनी नसेल केलं दुसऱ्याने केलं असत तर त्यासाठी आपण तपासात जे काही सत्य बाहेर येईल त्याच्यानंतर निश्चित त्याच्यावर बोललं जाईल. तुम्ही असल्यापासून, नगरसेवक असल्यापासून या भागाचा कायापालट झाल्याचं आम्ही सगळे पाहतोय. तुम्ही तुमच्या मागच्या टर्ममध्ये कुठले प्रमुख मुद्दे हातामध्ये घेतले आणि मार्गी लागले, त्यासाठी निधी तुम्ही कसा उभा केला? कारण तुम्ही विरोधात असताना देखील हे सगळं तुम्ही कसं करून आणलं? विशेष करून पुणे शहरामध्ये जास्तीत जास्त PPP मॉडेलवर हे सर्व आमच्या भागातले सर्व DP रस्ते विकसित केले. जवळपास 700 कोटी रुपयाचा निधी आणून PPP मॉडेलवर काही रस्ते 20 किलोमीटरचे पकडले, त्याच्या जवळजवळ 6-7 किलोमीटर रस्ते या ठिकाणी पूर्ण केले. त्याचबरोबर स्केटिंग इंटरनॅशनल स्केटिंग ग्राउंड मुलांसाठी सर्व या ठिकाणी NIB या ठिकाणी केलं. त्याचबरोबर हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने फुटबॉल ग्राउंड असेल, स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या नावाने उद्यानं असतील, ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकशाही अन्नभावासाठी विरंगुळा केंद्र असेल, त्याचबरोबर संत सृष्टी असेल, त्याचं प्रभू श्रीरामाचं शिल्प, देशामध्ये पहिलं शिल्प त्या ठिकाणी बसवण्यात आलं. त्याचबरोबर आपण आता धर्मवीर संभाजीराजांच्या नावाने भानगिरीनगर रयेच्या चौकात त्या ठिकाणी पुतळा बसवतोय. त्याचबरोबर आम्ही धर्मवीर आनंदी साहेबांच्या नावाने गार्डन केलं. त्याचबरोबर पर्याय रस्ता म्हणून कडनगर चौक ते हंडेवाडी बायपास हाही रस्ताचं काम या ठिकाणी चालू केलेलं आहे. त्याचबरोबर असे अनेक विकास. त्याचबरोबर धर्मवीर आनंदीके साहेबांच्या नावाने कॅथलॅब, आता त्याचंही मला वाटतं 1 महिन्याभरात काम पूर्ण आहे. ह्या सर्व गोष्टींसाठी जवळजवळ 1000 कोटी रुपयाचा विकास निधी आणून, म्हणजे काही PPP मॉडेलवर रस्ते राबवले, ह्याला जास्त साहेबांमुळे निधी मिळाला. म्हणजे साहेबांच्या पाठपुरा, साहेबांचा निधी कायमस्वरूपी लक्ष असल्यामुळे हे सर्व प्रोजेक्ट नागरिकांसाठी खुले झाले. त्याचा आनंद आता या ठिकाणी होतो की सर्व नागरिकांना, मुलांना, महिलांना हे सर्व गोष्टीचा त्या ठिकाणी लाभ होतोय. पण हे आमदार इथं आमदार तर ॲक्च्युली दुसरे आहेत या भागामध्ये, पण आमदारांना जे शक्य झालं नाही ते तुम्ही कसं करून दाखवा? बघा, प्रत्येक काम करण्याची इच्छाशक्ती पाहिजे. जर आपला कोणताही नेता, जर मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, त्याच्या मागे लावून पाठपुरावा करून ही सगळी कामं होत असतील तर त्यांनी का नाही केले, हा माझा पहिला प्रश्न आहे. आम्ही तर नगरसेवक बी नव्हतो त्यावेळेस, काहीच नव्हतं. यांचे आमदार होते, खासदार होते, मग बाकीचे सगळे मिनिस्टर होते, पण ह्यांना हे करता आलं नाही. का नाही करता आलं? आता ते त्यांना विचारलं पाहिजे ना. त्यांची इच्छाशक्ती नाही ना. ह्या हडपसर मतदारसंघाची, पुणे शहराची विकास करण्याची त्यांची इच्छाशक्ती पाहिजे. इच्छाशक्ती कधी असते? काही लोकांचं ठरलं की आपण निवडणूक आलं की मतदान करता निवडून
यायचं आणि घरी बसायचं असं नाही. लोकांना विकास पाहिजे. आता हे त्यानंतर लोक निश्चितच त्यांना प्रश्न येतो तुम्ही काय विकास केला. खरं तर नाना, आता तुम्ही महायुतीमध्ये आहात, परंतु या मतदारसंघामध्ये तुमच्या पुढे आव्हान जे आहे ते राष्ट्रवादीचं आहे, त्याचप्रमाणे भाजपचं देखील आहे. विरोधकांच्या आव्हानाकडे तुम्ही कसं बघताय? मी विकास कामाच्या मुद्द्यावर हे सगळं मतदारांशी संवाद असतोय, मतदान मागतोय. मी विरोधक ह्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही. माझं एकच व्हिजन आहे की विकास आपण केला, विकासाच्या मुद्द्यावर आपण नागरिकांशी भेटायचं, नागरिकांना समजून सांगायचं कशा पद्धतीने आम्ही ह्या ठिकाणी विकास केला आहे. त्याच धर्ती आम्ही नवीन समाविष्ट झालेल्या कामामध्ये विकास करणार. कारण मी एक असा माणूस आहे, मी 15 दिवसच या ठिकाणी राजकारण करतो. 15 ज्या निवडणूक त्यानंतर परत मित्रपूर्वक आम्ही राहून या ठिकाणी हसून खेळून राहत असतो. त्यामुळे त्या कोण विरोधक ह्याच्याकडे जास्त लक्ष नाही. आपल्या कामावर आपण फोकस देतो. तुमचा फोकस कामावरती आहे, मात्र विरोधक मात्र तुमच्यावर टीका टिप्पणी करतायत आणि आमचाच पॅनल येणार निवडून असं सांगतायत. याकडे तुम्ही कसं बघता? जे तुमच्यावरती व्यक्तिगत पातळीवर टीका होते. होते ना, ठीक आहे. 16 तारखेला त्याचा निश्चितच कळन की 16 तारखेला कोणाचा काय काय झालंय. नाना 16 तारखेला 16 तारखेला शिवसेना पक्षाचे 4ही उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येतील. त्यावेळेस सगळ्यांना कळन की नाना भानगिरेने विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी निवडणूक लढवली आणि निश्चित त्यांचे 4ही सीट या ठिकाणी निवडून आले. नाना, भाजपसोबत युतीची चर्चा चालू होती, ते अगदी शेवटच्या दिवसापर्यंत सुरू होती, मात्र युती काय होऊ शकली नाही. त्याचा फटका तुम्हाला मतदारसंघात बसणार आहे का? कारण तुम्ही पण नियोजन करताना भाजपसोबत येणार आहे अशा पद्धतीनं केलं असेल कदाचित, मात्र सद्यस्थिती काय? बघा, 2017 आम्ही वेगवेगळे लढलो होतो. त्यावेळी शिवसेनेचे 2 उमेदवार या ठिकाणी निवडून आले होते. त्यावेळी ते एवढा विकास आमच्या शिवसेना पक्षाकडून नव्हता. आता ह्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये निश्चित 600-700 कोटीहून अधिक विकास कामं या ठिकाणी झालेली आहे. त्यावेळी जर 2 सीटं निवडून येत होती, तर आत्ता विकास कामाच्या शिंदे साहेबांनी जे काम केलं त्याच्या जवळ 4 सीटं निश्चित या ठिकाणी निवडून येतील ना. आता पुणे शहरामधले तुम्ही पण एक शिवसेनेचे महत्त्वाचे नेते आहात. शिवसेनेचं चित्र काय असेल शहरात? शिवसेनेशिवाय पुणे शहराचा कुठलाही महापौर या ठिकाणी होणार नाही. शिवसेना ही किंगमेकरच्या भूमिकेत राहील. शेवटचा प्रश्न आहे नाना, की आता ज्यावेळेला लोक मतदानासाठी जातील 15 तारखेला, तुमच्या नावापुढचं धनुष्यबाणाचं बटन लोकांनी का दाबावं? लोक मतदारांना तुमचं काय आव्हान असणार? बघा, लोकांना विकास बी केला आहे. लोकांना विकासाबरोबर 3 वर्ष मी सातत्याने नागरिकांच्या संपर्कात राहिले, सुखादुःखात ह्याच्या संपर्कात. माझ्या जनता दरबार हजारो लोकांची त्या ठिकाणी काम होतं. हॉस्पिटलला असेल, शिक्षणासाठी असेल, कॉलेजसाठी असेल, त्याच्या वेगवेगळ्या क्षेत्रासाठी माझ्या जनता दरबारच्या माध्यमातून लोकांना अधिक मदत झाली. त्यामुळे नागरिक आणि मतदार निश्चितच 15 जानेवारीला धनुष्यबाणाचंच बटन दाबतील हे मला माहिती आहे. त्यामुळे चांगल्या मताने सर्व या ठिकाणी मतदार निवडून देते सर्व आमचे 4ही उमेदवारांना. धन्यवाद नाना. खरं तर तुमचा प्रचाराचा वेळ आहे, परंतु तुम्ही त्यातूनही वेळ दिला. तर हे होते नाना भानगिरे. त्यांनी आपलं विकासाचं व्हिजन सांगितले आणि 15 तारखेला मतदान रूपी आशीर्वाद आपल्यालाच देतील असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. पाहूयात काय होतं. तुर्तास इथंच थांबूयात. धन्यवाद.